त्यामुळे ते मंदिर पूर्णपणे पाण्याच्या बाहेर आहे. म्हणजे त्या एरियामधलं पाणी पूर्णपणे खाली गेलं आणि त्या मंदिरापर्यंत आपण जाऊ शकतो. तर त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की असा खुश होतोय ना मी रस्त्यावर, यार काय सांगू. कोकणातला आहे ना मी. त्या कोकणातल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना इथे घेऊन यायला पाहिजे आणि दाखवायला पाहिजे रस्ते कसे असतात. ट्राय करूया आपण. पिलर वाचतोय का बघूया. हे बोलतात रामाचं मंदिर आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. जर ह्या आधीचा पार्ट जर तुम्ही बघितला नसेल तर तो जाऊन आधी बघा, तर तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल कळेल. ॲक्च्युली मी आलो आहे का राईडला भिगवण गावाकडे. जर तुम्हाला माहिती असेल पळसनाथ मंदिर, हे पळसनाथ मंदिर हे पाण्याच्या खाली जातं. म्हणजे इकडे धरण बांधलं एक 50 वर्षापूर्वी 1980मध्ये. त्यानंतर धरण कंप्लीट झालं 1980ला. त्यानंतर तिकडे सगळं पाणी भरलं आणि मग ते जे मंदिर होतं ते पाण्याच्या आतमध्ये गेलं. ते जसं पाऊस सुरू झाला की पाण्याची पातळी वाढत जाते, तसं ते मंदिर पाण्याच्या आत जातं. आणि ह्या वर्षी दुष्काळ होता, त्यामुळे ते मंदिर पूर्णपणे पाण्याच्या बाहेर आहे. म्हणजे त्या एरियामधलं पाणी पूर्णपणे खाली गेलं आणि त्या मंदिरापर्यंत आपण जाऊ शकतो. तर त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे मंदिर आहे हे 1000 वर्ष जुनं मंदिर आहे असं बोलतात. आणि त्यावर बरेच शिल्प कोरीव काम केलेलं आहे शिल्पाचं. तर ते जे शिल्प आहे हे आता 50 वर्षापासून पाण्याखाली जाऊन पण अजूनही जसं तसं आहे. म्हणजे थोडीफार त्यामध्ये खराबी झाली आहे, पण बऱ्यापैकी जसंच्या तसं पूर्ण दगडाचं बांधकाम असल्यामुळे त्याला काही जास्त झालं नाही आहे. आणि हे मंदिर बांधताना पूर्णपणे दगड आणि चुना याचा वापर केला आहे. त्यामुळे ते अजून जसं तसं असं त्यांचं म्हणणं आहे. असं मी बरंच गुगलवर सर्च केलं आणि यूट्यूबवर व्हिडिओ बघितले, त्यामध्ये मला हे कळलं आणि ते अट्रॅक्शन मला इथपर्यंत खेचून घेऊन आलं. त्यासाठी मी राईड प्लॅन केली. आज मी इथे आलो आहे, तर आता मी चाललो आहे ते मंदिर बघायला. आता मी जिथे राहतोय तिथून 15 किलोमीटरवर पळसदेव म्हणून गाव आहे. तिथून आपल्याला जायचं आहे, बोटीने जावं लागतं त्या देवळाकडे. तर चला जाऊया. तर मंदिरात जायच्या आधी एक छोटीशी अनबॉक्सिंग करूया. मी हा एक आयवेअर लॅब्समधून गॉगल मागवलेला, तो उघडून बघूया. म्हणजे ॲक्च्युली मी केला अनबॉक्स, पण तुम्हाला दाखवतो. तर असा हा गॉगल आहे. बघतो घालून कसा दिसतोय, सांगा कमेंटमध्ये. तर निघालोय हॉटेलमधून. पळसदेव म्हणून गाव आहे, त्या गावातून आपल्याला एंट्री मिळणार आहे. तिकडे एक बोटिंग पॉईंट आहे, तिकडे आपल्याला जायचं. तर ॲज पर मॅप दाखवत आहे 19 किलोमीटर्स. 5 वाजून 7 मिनिटांनी पोहोचू. बघूया किती वेळ लागतं. रोड तर असाच आहे, एकदम मस्त मस्का. आणि गेअर्स काय नाही घातलेत मी, फक्त हेल्मेट घेतले बस. हेल्मेट माझं टॉप बॉक्समध्ये राहील. आणि ड्रोन घेतला, आता बघू ड्रोन उडवायला मिळतोय का तिकडे. मी बऱ्याच लोकांचे ड्रोन शॉट्स बघितले आहेत, पण परमिशन खूप मगजमारी असते ड्रोनची. बघूया आपल्याला मिळाली परमिशन तर आपण उडवू. तर हे पूर्ण जर दिसतंय का कॅमेऱ्यात माहीत नाही,
आणि हा जो मोकळा पट्टा दिसतो ना, हे पूर्ण धरणाचं पाणी साचल्यामुळे तो असा पट्टा दिसतोय. सगळी जमीन जी दिसते धरणाचं पाणी सुकल्यामुळे, ते सगळं मला इथे मॅप मध्ये दिसतंय. हे बघा, हे पाण्याचं दिसतंय ना, खूप मोठं धरण आहे हे. भीमा नदीवर बांधलंय हे धरण. उजनी डॅम. त्या डॅमचं नाव आहे उजनी डॅम. असा खुश होतोय ना मी रस्त्यावर यार, काय सांगू. कोकणातला आहे ना मी. त्या कोकणातल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना इथे घेऊन यायला पाहिजे आणि दाखवायला पाहिजे रस्ते कसे असतात. पूर्ण दुष्काळ. दुष्काळ काय तो इथे येऊन कळतो. पूर्ण सुकलंय सगळं. मॅप मध्ये दिसत असेल की आम्ही पाण्यावरून चालतोय, पण पाणी आहे कुठे. रस्ता चुकलोय गुगल मॅपच्या भरोशावर. लोकल लोकांना विचारलं तर एक जण आहे तिकडेच चाललाय, तर तो त्याने सांगितलं मागे या म्हणून. त्याच्या मागून जातो आता. या बाईकच्या मागे जायचं आहे आपल्याला. ही बाईक तिकडेच चालली आहे. ते का बाईक तिकडे चालले. अच्छा, जाऊन अच्छा. गुगल मॅपला आपण रस्ता दाखवूया आता. हा रस्ता जातो डायरेक्ट देवळाकडे. गुगल मॅप. सगळ्या गाड्या तिथेच चालल्यात. गर्दी असणार याचा अर्थ. तर थोडं पुढे आलो आणि आता पूर्ण कच्चा रस्ता सुरू झाला. ऑफ रोडिंग सुरू झालंय. देऊळ दिसतंय आता. ह्या कॅमेऱ्यात दिसेल का नाही माहित नाही. तिथे आहे आणि आपली गाडी देवळापर्यंत जाईल. आणि या धरणाचं एक वैशिष्ट्य मी ऐकलं की इथे बरेच मायग्रेटेड बर्ड्स येतात. फ्लेमिंगोज पण बरेच असतात. कारण एवढं मोठं धरण आहे, त्याचं पात्रच एवढं मोठं आहे. एक बाजू ही पण विचार करण्यासारखी आहे की एवढं मोठं धरण, पाणी नाही आहे, सुकलंय, दुष्काळ आहे. इथे ऑफ रोडिंग करायला काय मजा आली असती एक्सपल्सवर. केवढी गर्दी आहे बाप रे. वैशिष्ट्यच तसं आहे देवळाचं. आता मी पण बघा ना, मुंबईवरून आलो इथे. आणि मी आलो इथे पळसनाथाच्या मंदिराकडे. हे बघा मंदिर काय भारी वाटतंय. पण इथे जत्रा भरली आहे पूर्ण. म्हणजे आपल्याला जसं मंदिर बघायचं तसं बघता नाही येणार आणि काहीच करता नाही येत आहे. काही शूट पण नाही करता येणार, काही बोलता नाही येणार. एवढा आवाज आहे लोकांचा. लोक कुठे कुठे चढून उभे आहेत. बापरे. हे बघा तिकडे पण चढलेत. हे ते इकडचं कोसळलं. पण मी एक 2023चा व्हिडिओ बघितलेला, त्यामध्ये हे व्यवस्थित होतं. नेक्स्ट डे. तर बघू आपल्याकडे उद्या सकाळचा पण वेळ, तर अर्ली मॉर्निंग आपण येऊ पुन्हा आणि काय शूट करू व्यवस्थित. आता मी देऊळ फिरून जातो. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. 2 जून म्हणजे आज दुसरा दिवस मी आलो इथे परत सकाळी उठून. मला माहिती होतं सकाळी जास्त कोण नसणार आहे. आत्ता जस्ट 2 गाड्या आल्यात आणि सकाळचं दृश्य बघा काय भारी दिसते. देऊळ तर मस्तच दिसते. पळसनाथ हे देऊळ शंकराचं स्थान असल्यामुळे तिकडे नंदी हा असणारच. पण नंदीची अवस्था बघा. नंदी आहे त्या परिस्थितीत नाही आहे. म्हणजे हे पाण्याखाली राहून मला वाटतं याची अवस्था अशी झाली असावी. कोणी तोडफोड तर नाही केली नक्कीच. हे देऊळ हिमाळपंथी शैलीतलं आहे. तर त्यापैकी बऱ्याचशा शैली अजून देवळावर आहेत.
जसं इथे खाली बघू शकता तुम्ही. आणि आतमध्ये जेवढे पिलर दिसत आहेत त्या पिलरवर प्रत्येक पिलरला वेगळा आवाज येतो असं बोलतात. तर आपण वाजवून बघू येतो का वेगळा आवाज. ट्राय करूया आपण. पिलर वाजतोय का बघूया. मला तर असं काही वेगळं वाटत नाहीये. नाही, हा पिलर बघा, याच्यावर पण कार्विंग केलंय. हा पूर्ण एका दगडातला पिलर आहे. आणि हा गाभारा आतमध्ये. पण आता इथे शंकराची पिंड नाही आहे, ती रिलोकेट केली आहे. जिथे ह्यांनी पळसदेव गाव जिथे शिफ्ट झालं पूर्ण, तिकडे त्यांनी नवीन मंदिर बांधलं आणि ती पिंड तिकडे घेऊन गेली. हे कार्विंग बघा का मस्त आहे. आणि या मंदिराच्याच बाजूला हे अजून एक मंदिर आहे. हे बोलतात रामाचं मंदिर आहे, म्हणजे रामाचं मंदिर होतं. इथे पण कार्विंग आहे बघा. ते काय काय लिहिलंय. आता सूर्य पण आलाय बऱ्यापैकी बाहेर. सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. आणि आता जरा ड्रोन शॉट घेऊया आपण. जरा ड्रोन शॉटची मजा घेऊ.
तर आलो आहे पुन्हा मोठो व्लॉगवर आणि आता सुंदरशा देवळाला बाय बोलायचा टाईम आला आहे. घड्याळात वाजलेत 7:35. तर इथून निघूया. 1 तास स्पेंड केला इथे. खूप बरं वाटलं. हा टायमिंग खूप बेस्ट होता. काल नुसती जत्रा होती. सूर्य पण आला आहे वरती. आणि ड्रोन शॉट्स तुम्हाला कसे वाटले प्लीज ड्रोन शॉट्सचा तिथं लाईक करा. चला निघूया इथून. आता प्लॅन असा आहे, हा आता कुठे नाश्ता मिळतो का बघू, चहा पाणी करू, मग रूमवर जायचं आहे, फ्रेश होऊन निघायचं. आणि हा ब्लॉग मी रूमवर जाऊन एंड करीन. हे पूर्ण धरणाच्या आतमध्ये आलो आहे मी आता. आतून बाईक चालवतोय. हा इथे गाड्या जाऊन रस्ता झाला आहे. तर आता आलो हायवेला. इथेच तो कट आहे आतमध्ये जायला, म्हणजे पळसदेव गावाच्या आधी 1-2-4 किलोमीटर आधीच आहे आतमध्ये जायला. त्या रस्त्यातून तुम्ही गेलात तर तुम्हाला डायरेक्ट गाडी घेऊन देवळापर्यंत जाता येतं. माझं नशीब चांगलं होतं की इकडे जराही पाणी नाही आहे आणि जमीन पूर्ण सुकली आहे, त्यामुळे मला तिथपर्यंत जाता आलं. नाहीतर मग बोटीचा ऑप्शन आहे दुसरा, पाणी असेल तर. तर पोचलो मी पुन्हा रूमकडे आणि हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया. आणि आता आपली निघायचं आहे आपल्याला, तर पटापट तयारी करून इथून निघूया. तर हा व्हिडिओ मी इथे संपवतो. तर काही करता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आणि तोपर्यंत नंतरच्या भेटू अशा नंतर पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काहीतरी झालंय, ॲक्सिडेंट झालंय. ओके.